हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. कसे आहेत सगळे? तर आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची भाजी. तर सगळ्यात पहिला मी कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तर आपलं तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी टाकलं आहे कढीपत्ता. कढीपत्त्याच्या नंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आता लसूण. लसूण टाकल्यानंतर आता आपण टाकायची आहे मिरची. मिरची टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे कांदा बारीक चॉप केलेला. आणि कांद्याला थोडंसं लालसर होऊन द्यायचं. आणि कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. आणि त्यांना आपल्याला चांगलं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यांनाही थोडं 5 मिनटं शिजून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर मीठ पण आपल्याला 1 चमचा ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला त्यांना थोडंसं 5 मिनटं शिजून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजी जी आहे आपली ग्रेव्ही ती चांगली शिजली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर गरम मसाला. मग आपल्याला त्याच्यामध्ये तिखट मसाला टाकायचा आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि मसाल्याला पण आपल्याला थोडं शिजवायचं आहे. मसाला शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये होममेड जे मी मसाला बनवला आहे वाटप, तो आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे ॲड केले त्याच्यामध्ये वाटप. आणि वाटपाला पण आपल्याला काय करायचं आहे गाईस, की त्यालाही थोडंसं 5 मिनटं शिजून द्यायचं. म्हणजे काय, जे आपलं जे तेल आहे मसाल्यामधलं ते बाहेर येतं असं दिसतं. तुम्ही बघू शकता कसं तेल आपल्याला बाहेर आलेलं दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे गाईस, त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला धुतलेले वाटाणे टाकायचे आहेत. मी वाटाणे जे आहेत हे मी रात्रभर भिजत ठेवले होते. आणि आपल्याला तुम्हाला अंदाजेनुसार तुम्ही पाणी टाका, त्याच्यामध्ये बटाटे टाका चॉप केलेले. आणि आता आपल्याला ह्याची पण 8 शिट्या घ्यायच्या आहेत. आणि 8 शिट्या घेतल्यानंतर आपली भाजी रेडी आहे. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.